नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ॲशेस सेकंड टेस्ट सेकंड डे आज ऑस्ट्रेलिया बाउन्स बॅक केलं. कालच्या 325 फॉर 9 वरून आज त्यांनी इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट केलं. 334ला ऑल आऊट झाले. लास्ट विकेट आपला हा गेला जॉफ्रा आर्चर. तर आणि सुरुवात ह्याने ऑस्ट्रेलियाने जी त्यांच्या इनिंगची केली आहे खूप जबरदस्त होती. फास्ट ट्रॅकवर खेळतात आहे. स्ट्राईक रेट चांगल्या स्ट्राईक रेटने खेळेबल टेस्ट आहे, पण सगळ्यांचाच जवळजवळ स्ट्राईक रेट चांगला होता. ओपनर हेड 43 बॉल, तो तर याच्यासाठीच फेमस आहे. तो आपल्याच वेगळ्याच पिच कसं पण असू दे, काय पण असू दे, तो आपल्या पद्धतीने खेळतो. तर दुसरा ओपनर जो नवीन आहे त्याचं नाव आहे जॅक वेदरलेड. कदाचित चुकीचं हे होत असेल, पण असंच काहीतरी नाव आहे त्याचं. 65-78 बॉलमध्ये. स्मिथ लबुशेंगे 65-78 बॉल. स्मिथ 61-85 बॉल. ग्रीन 45-57 बॉल. कॅरी बॅटिंग करतोय 46-45 बॉल्स. जॉश इंग्लिश 23-25 बॉल्स. निसेर 15-30 बॉल्स, हा पण बॅटिंग करतोय. तर आता त्यांचा स्कोअर आहे 376 फॉर 6 विकेट. ब्रायंडन कार्सने 3 विकेट घेतले आणि बेन स्टोकने 2 आणि एक जॉफ्रा आर्चर. पण ते कार्सने रन दिले 113 3 विकेटसाठी, आणि बेन स्टोक पण 93 रन्स देऊन 2 विकेट घेतले. तर ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करताना दिसते, कारण त्यांनी नुसते रन्स केले नाही तर चांगल्या स्ट्राईक रेटवर केले. कारण आता त्यांच्याकडे जवळजवळ 35ची लीड आहे आणि अजून त्यांचे 4 विकेट जायचे आहेत. कदाचित अजून त्यांनी 100-150ची जरी लीड घेतली तर इंग्लंडला थोडं डिफिकल्ट होईल असं वाटतंय. तर ऑस्ट्रेलियाच ही टेस्ट डॉमिनेट करताना दिसते, निदान आज सेकंड डेच्या एंडपर्यंत तरी. त्यांचा अप्रोच चांगला दिसतो ऑस्ट्रेलियाचा. स्टार्टिंगपासूनच सगळे चांगले म्हणजे ह्यांनी खेळतात आहे. कोणी असं म्हणजे डिफेंड करत खेळत नाही, चांगल्या स्ट्राईक रेटवर खेळतात आहे. तर बघू आता, उद्याचा तिसरा दिवस खूप क्रुशियल आहे दोन्ही टीमसाठी. जर लवकरात लवकर ऑल आऊट करू शकले इंग्लंड तर ते लोक बाउन्स बॅक करतील, आणि ऑस्ट्रेलिया 100-150ची लीड घेतली तर मग इंग्लंडला खूप डिफिकल्ट जाईल पुढे. आणि ह्यांची टेस्ट चालू होती जी न्यूझीलंड वेस्ट इंडिजची. काल न्यूझीलंड आपली सेकंड इनिंग 417 फॉर 4 वरून आज स्टार्ट केली. 466ला 8 विकेटने डिक्लेअर केले. आत्ता वेस्ट इंडिजची करंट स्टेजला ही आहे 212 फॉर 4 विकेट, आणि 319 अजून रन्स पाहिजे त्यांना. आणि त्यांच्या शाय होप जो एकच बॅट्समन वाटतो 116वर नॉट आऊट आहे, आणि ग्रेव्स 55वर. जर ही जोडी चांगली चालली उद्या तर मजा येईल. पण खूप मोठा टास्क आहे. पण वेस्ट इंडिजचं काही सांगू शकत नाही कधी काय करतील ते. जर अजून त्यांच्याकडे जरूर 100-150 याच जोडीने जरी ॲड केली ना तर मॅच थोडी मस्त इंटरेस्टिंग होऊन जाईल. त्या दिवशी बोललो डफी हा जो बॉलर आहे खूप न्यूझीलंडसाठी विकेट घेताना दिसतोय. तर त्याने सेकंड इनिंगमध्ये सुद्धा 19 65 2 विकेट्स घेतले. तर आता बघू उद्या न्यूझीलंड लवकर ऑल आऊट करते का त्यांना, आणि इनिंग्स आणि ह्यांनी जिंकतं की वेस्ट इंडिज थोडे टफ फाईट देऊन क्लोज जातं, किंवा टार्गेट कदाचित अचीव करण्याचा प्रयत्न देखील करतील. तर बघूया काय होतं. तसंच उद्या आपली थर्ड आणि डिसायडर मॅच आहे ODI इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. जो पण मॅच जिंकेल तो सिरीज विन करेल. आणि जर
इंडिया हरली ना तर खूप 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 प्रॉब्लेम फेस करावे लागणार गौतम गंभीरला. कारण सर्व त्याच्यावरच आता हे होतं आहे की तेव्हापासून त्यांनी कोचिंग सांभाळली. इंडिया ODIमध्ये टेस्ट मॅचमध्ये खूप थोडं वीक होते. वीक म्हणजे स्ट्रॅटर्जी, टीम सिलेक्शन, परफॉर्मन्स तसा येत नाही. जेव्हा रवी शास्त्री आणि राहुल द्रविड होते तेव्हा एवढा म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी ODIमध्ये तर इंडिया टॉपलाच होती आणि टेस्टमध्ये सुद्धा होम सिरीज तरी निदान हरतच नव्हते. बाहेर जाऊन पण बऱ्यापैकी कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळत होते सर्वच टीमबरोबर, पण ते नाही मिळत आहे बघायला. आणि मग 9 डिसेंबरपासून ODI चालू होते. तर त्याच्यात ह्याचा कमबॅक होते हार्दिक पांड्या आफ्टर इंजुरी आणि शुभमन गिल. श्रेयस अय्यर तसा ODIचा नसतोच भाग, पण त्याची इंजुरीचं काय अपडेट कळलं नाही अजून. तर बघू उद्या काय काय क्रिकेटमध्ये अजून घडतं आहे. पहिले तर ODI खूप म्हणजे जिंकायलाच पाहिजे इंडिया, नाही तर खूप प्रॉब्लेम होणार. मग काय माहिती, मग परत सर्व सिलेक्शन, मग नवीन प्लेयर घ्या, मग जुन्याकडे जावं असं तसं. आता शामीच्या नावाची खूप चर्चा होती. मी बोलतो पण प्रसिद्ध कृष्णापेक्षा शामी बेटरच होता. तर माहिती नाही शामीला का नाही घेत आहे. बघू आता ही सिरीज गेल्यावरच या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तरी उद्यासाठी इंडिया टीमला बेस्ट ऑफ लक, जिंका सिरीज आणि मॅच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.